अहो गृहमंत्री साहेब, राज्यात कायदा आहे का नाही? अरे अवघ्या 11 दिवसात 4 खून, रोज कुठेतरी चाकू चालतोय, रोज कुठेतरी रक्त सांडतंय आणि तुम्ही फक्त बैठका घेत बसलाय. फक्त जेवण उशिरा मिळालं म्हणून एका तरुण व्यावसायिकाचा जीव घेतला जातोय. साहेब, हे राज्य आहे की जंगलराज? आज हा प्रश्न मी थेट तुम्हालाच विचारणार आहे. गृहमंत्री साहेब, तुम्ही नक्की करताय तरी काय? या बाजूच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये तर विचारायलाच नको, रोज गुन्हेगारी चालू आहे. पलीकडे त्या पुण्यात लहान लहान मुलं कोयता घेऊन रस्त्यावर फिरतायत. बीड मध्ये तर विचारूच नका, तो तर गुन्हेगारांचा बालेकिल्ला झालाय. रोज मर्डर तिथं. यावरच आज आपण चर्चा करणार आहोत आणि हे सगळे प्रश्न सामान्य जनतेचे साहेब, तेच मी तुम्हाला विचारतोय आणि ह्याच प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडनं पाहिजे. काहीतरी कारवाई करा. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षित ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातलं श्रीरामपूर हे एक साधं तालुक्याचं ठिकाण आहे, पण आज हेच शहर राज्यभरात क्राईम कॅपिटल म्हणून चर्चेत आलंय. गेल्या अवघ्या 11 दिवसात 4 प्राणघातक हल्ले झालेत आणि काल तर कहरच झाला. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबईचा अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. कारण काय? तर फक्त जेवणाची वेळ संपल्यामुळे जेवण द्यायला नकार दिला. त्याचा बंद करायची वेळ झाली आणि साहेब आले म्हणून त्यांनी नकार दिला. या क्षुल्लक कारणावरून नशेत धुंद असलेल्या तरुणांनी काचेचं टेबल उचलून थेट त्याच्या डोक्यात घातला. एका निष्पाप व्यावसायिकाचा जीव गेलाय आणि सगळ्यात संतापजनक गोष्ट कोणती माहितीये? या गुंडांनी आकाश यांना दवाखान्यात नेणाऱ्या त्यांच्या मित्रांनाही धमकावलं. आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही असं म्हणत थेट पोलीस आणि कायद्यालाच आव्हान दिलंय. विचार करा, एवढी हिंमत या गुंडांमध्ये येतेच कुठून? कोणाचा वरज असताय यांच्यावर? कोण देतंय यांना संरक्षण? नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलंय. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मकोको लावण्याची मागणी केली. अखेर लेखी आश्वासनानंतरच अंत्यसंस्कार झाले. पण प्रश्न इथे संपतच नाहीये. व्यापाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा बंद पुकारला. संपूर्ण बाजारपेठ बंद होत्या. दुकानं, व्यवसाय सगळंच ठप्प होतं. का? कारण सामान्य माणसाला आता स्वतःची जीवाची भीती वाटते आणि पोलीस यंत्रणेवरचा तर विश्वास डळमळीतच आलाय. पोलीस यंत्रणा करते काय, हाच प्रश्न आता पुढे येतोय. आता इथे प्रश्न उभा राहतो, ही एकट्या श्रीरामपूरची समस्या आहे का? तर बिलकुल नाही. संपूर्ण राज्यभरात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसांदिवस चिघळते. आमच्या बाजूच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असो की पुणे, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. बीडमध्ये तर विचारूच नका, बीडमध्ये रोज गुन्हेगारी चालू आहे. आता अशा या भावना सामान्य नागरिकांमध्ये तयार होत आहे की गृहमंत्री आणि पोलीस यंत्रणा करते काय? गुन्हेगारी टोळ्या उघडपणे वर्चस्वाची लढाई लढतायत. अंमली पदार्थांचा सुळसुळाट सुरू झालाय आणि तरुण पिढी याच्या आहारी जाते. पण गृह खातं नक्की करतंय काय? पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन कठोर भूमिका सुद्धा मांडली. मोहीम राबवण्याचा सुद्धा आदेश त्यांनी दिलाय, तो स्वागतार्ह आहे. पण प्रश्न असा आहे की अशा घोषणा आधीही झाल्या होत्या, मग प्रत्यक्ष अंमलबजावणी कुठे अडकते? पालकमंत्री साहेब, सरकार तुमचं आहे, यंत्रणा तुमची आहे. पोलीस ठाण्यातलं मनुष्यबळ पुरेसं आहे का? गुन्हेगारांना राजकीय पाठबळ कोण देतंय असा आरोप सर्वसामान्य व्यापारी वर्गातून सातत्याने होतोय. यावर ठोस कारवाई आणि चौकशी कधी होणार? गृहमंत्री साहेब, हा प्रश्न फक्त श्रीरामपूरचा नाहीये, जनतेला उत्तर हवंय. राज्यात खरंच सुरक्षित वातावरण आहे का, की फक्त कागदावरच मोहिमा आणि प्रसिद्धीपत्रक सुरू आहे तुमचं? गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या राजकीय हातांवर खरंच कारवाई होणार का, की हे आश्वासनही हवेतच विरून जाणार? जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत जनतेचा विश्वास परत येणार नाही, हे लक्षात ठेवा. अनेक IPS अधिकारी चांगलं काम करतायत, अनेकांची कामं प्रेरणादायी आहे, परंतु अशा घटना घडतायत. आकाश दुबई यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. श्रीरामपूरमध्ये पुन्हा कायद्याचा धाक निर्माण झालाच पाहिजे. पण त्यासाठी फक्त घोषणा नकोय, कृती हवी आहे. तुम्हाला काय वाटतं, या वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण आहे? कमेंटमध्ये नक्की करून सांगा. आणि अशा या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेंनी आता पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कमेंटमध्ये निश्चितच तुम्ही कळवा की तुमच्या परिसरात गुन्हेगारी वाढतीये की कमी झाली आहे आणि तुम्ही सुरक्षित शहरात आहात का? निश्चितच कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.